त्याची लाईव्ह दृश्य तुम्ही पाहू शकतात थेट आझाद मैदानावरून। महानगरपालिकेचे आयुक्त आणि सरकारसोबत वेळोवेळी आपण आपल्या मागण्यांसंदर्भात बोलत आहोत असं देखील सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं होतं। मात्र तरी देखील मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना घेराव घातलेला आहे आणि आपल्या मागण्यांबाबत त्यांनी सुप्रिया सुळेंकडे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, आपण पाहतोय काही वेळापूर्वी जरांगे पाटील यांना सुप्रिया सुळे भेटल्या, त्यांचं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं आणि त्यांचं म्हणणं आपण सरकारला आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगणार आहोत असं देखील त्यांनी म्हटलं होतं। मात्र तरी देखील मराठा आंदोलक हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे, काय अधिक माहिती? नक्कीच सुप्रिया सुळे खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आल्या होत्या आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर देखील त्यांनी चर्चा केल्यानंतरून ज्या काही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेल्या आहेत त्या सरकारपुढे आम्ही मांडू आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने खरं तर मराठा बांधवांची गैरसोय झाली होती आणि असा देखील एक प्रश्न देखील उपस्थित केला होता आणि या सगळ्या संदर्भात देखील मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असणारे भूषण गगराणी यांना देखील ते विचारलं जाईल अशा पद्धतीचं आश्वासन आहे ते सुप्रिया सुळे यांनी खरं तर दिलं होतं। त्यानंतरून देखील ज्यावेळेस सुप्रिया सुळे बाहेर निघाला त्यावेळेस मराठा बांधवांनी आहे ते सुप्रिया सुळे यांना घेरलेला पाहायला मिळते, कारण की ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून मराठा समाज 3 दिवस झाले हे आंदोलन करतायत आणि या आंदोलनामध्ये आहे ते जेवणाची पहिल्या दिवशी खरं तर विशेष करून त्यांची गैरसोय मोठ्या प्रमाणामध्ये झाली, कारण पाऊस असल्यामुळे आझाद मैदानमध्ये देखील आहे तो चिखल पसरलेला होता, त्यामुळे खायची आणि राहण्याची या दोन्ही सोयी आहेत त्या झाल्या नव्हत्या, त्यामुळे कुठेतरी हा प्रश्न उपस्थित केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांनी घेरलेलं पाहायला मिळतं। खरं तर गणेश, आपण पाहिलं काही वेळापूर्वी शिंदे गटाचे नेते भुमरे हे देखील आझाद मैदानात पोहोचले होते, त्यांनी जरांगेंची भेट घेतली होती, त्यावेळी असला काही प्रकार घडलेला नव्हता। खरं तर त्यांना घेराव घालणं हे अपेक्षित होतं, मात्र विरोधी पक्षाचे नेते सुप्रिया सुळे यांना या आंदोलकांनी घेराव घातलेला आहे। नेमकं या आंदोलकांचं काय म्हणणं आहे? नक्कीच प्रामुख्याने जर आंदोलकांची एकच भूमिका आहे की आम्ही मुंबईमध्ये सध्या आंदोलन करतो आणि याच आंदोलनासाठी कुठेतरी आम्हाला योग्य त्या पद्धतीची सोयी सुविधा आहे ते या ठिकाणी मिळाल्या पाहिजे, मात्र तशा पद्धतीच्या सुविधा आहेत त्या या ठिकाणी मिळतात आणि यासाठीच खरं तर या आंदोलकांनी आहे ते विरोधी पक्षातील लोकांना देखील आहे ते घेरलेले सत्ताधाऱ्यांवर देखील त्याच पद्धतीने आमदार या ठिकाणी येतात, मात्र त्यांना कुठल्या पद्धतीचा जाब विचारला जात नाहीये आणि आता ह्या मराठा बांधव आहेत की तुमच्याकडून खरं तर आम्हाला अपेक्षा आहे की या ठिकाणी सुखसुविधा मिळतील आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर देखील आहे ते सुप्रिया सुळे यांनी देखील स्पष्ट केले की या सगळ्या संदर्भातली जी तुमची प्रमुख मागणी आहेत त्या मी सरकार दरबारी मांडते आणि त्याचबरोबर जी काही दुकानं खरं तर आझाद मैदानच्या बाजूची होती ती दुकानं बंद केली अशा पद्धतीचा एक मराठा बांधवांकडून आरोप होत होता, कारण की स्वस्त दरामध्ये खरं तर ही सगळी दुकानांमधून आहे ते साहित्य खाण्यासाठी मिळतं, मात्र त्या ठिकाणी ते उपलब्ध मिळत नाहीये आणि त्यामुळे त्यांची गैरसोय मोठ्या प्रमाणात झाली आणि हे कुठेतरी सरकारच्या वतीने खरं बंद केले अशा पद्धतीचा देखील एक आरोप आहे तो केला जात होता। मात्र त्यानंतरून देखील आता ही सगळी दुकानं असतील किंवा शौचालय विचारायची सगळी सोय असेल ही देखील आहे ती सरकारच्या वतीने खरं करण्यात आलेली आहे, तरी देखील आता मराठा बांधवांनी आहे ते सुप्रिया सुळे यांना घेरलं अशा आणि त्यानंतरून हा जाब विचारलेला पाहायला मिळतोय। गणेश, मराठा बांधवांनी सुप्रिया सुळेंना घेराव घातल्यानंतर सुप्रिया सुळेंची काही प्रतिक्रिया मिळू शकली आहे का? त्यांचं काय म्हणणं आहे? त्या सध्याच अद्यापही सुप्रिया सुळे यांच्याशी आपलं बोलणं झालेलं नाहीये, कारण की त्याच अगोदर त्यांनी स्पष्ट केलं होतं की जी काही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे आणि याच मनोज जरांगे पाटलांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही सरकार दरबारी मांडू आणि त्याचबरोबर जी गैरसोय झालेली आहे त्या संदर्भात मुंबई महापालिका आयुक्त यांच्याशी खरं तर चर्चा करू अशा पद्धतीचं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं होतं। मात्र ज्यावेळेस खरं तर हा घेराव घातला त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्याशी कुठल्याही पद्धतीचा आहे तो संपर्क सध्या झालेला नाहीये। गणेश, आपण पाहिलं खरं तर जसं तुम्ही देखील काही वेळापूर्वी म्हणालात की सत्ताधाऱ्यांना घेराव घालणं किंवा सत्ताधाऱ्यांना जाब विचारणं अपेक्षित आहे, मात्र इथं विरोधकांनाच घेराव घातला जातोय। त्या संदर्भात मराठा आंदोलकांपैकी कोणी बोललेलं आहे का? त्यांची काय प्रतिक्रिया समोर आली आहे?
नक्कीच मनोज जरांगे पाटील यांच्याकडून खरं तर प्रामुख्याने सगळे जे आलेले पदाधिकारी आहेत, या सगळ्या कार्यकर्ते पदाधिकारी यांना सगळ्यांना सांगितलं जातं की तुम्ही शांततेने खरं तर हे आंदोलन करण्यात यावं. मात्र कुठेतरी मराठा समाज दिवसेंदिवस आक्रमक होताना पाहायला मिळतो, कारण की गेल्या 3 दिवसापासून हे खरं तर आंदोलन करते आहेत ते मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत, कारण की सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं ही प्रामुख्याने ही मूळ मागणी आहे. आणि याच मूळ मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी तरी सरकारचं आलेल्या शिष्टमंडळ यांच्याकडे देखील आहे तीच मागणी केलेली पाहायला मिळते. आणि त्यामुळे असंच आंदोलन अद्याप किती दिवस चालेल याचा देखील आहे तो प्रश्न निर्माण झालेला आहे. कुठेतरी एकीकडे ओबीसीतून खरं तर हे आरक्षण देता येऊ शकत नाही हे सध्या चित्र सध्या पाहायला मिळते, कारण की या सगळ्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्ट असेल किंवा हायकोर्ट असेल या दोघांनी देखील या अगोदर डायरेक्ट ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी आहे तो नकार दिलेला पाहायला मिळतोय. आणि त्याच पार्श्वभूमीवर हे पुन्हा एकदा अशा पद्धतीने जर मागणी होत असेल तर सरकार पुढे देखील याचा पेच निर्माण झालेला आहे. आणि या सगळ्या संदर्भामध्ये संध्याकाळी 5 वाजता एक महत्वाची बैठक देखील आहे जी सरकारच्या वतीने बोलवण्यात आलेली आहे. आणि जर त्या बैठकीमध्ये देखील कुठल्या पद्धतीचा तोडगा निघाला नाही तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देखील थेट इशारा देण्यात आला आहे की उद्यापासून मी आंदोलनाच्या दरम्यान पाणी देखील आहे ते घेणार नाही, अशा पद्धतीचा थेट आदेश आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. आणि त्यामुळे कुठेतरी मराठा बांधव आहेत हे आक्रमक होताना पाहायला मिळतात. नक्कीच गणेश, आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा, काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. मात्र या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की खासदार सुप्रिया सुळे यांना घेराव घालण्यात आलेला आहे आणि आपले प्रश्न सुप्रिया सुळेंनी ऐकावेत आणि ते सरकार दरबारी मांडावेत अशी अपेक्षा या मराठा आंदोलकांची असल्याचं देखील पाहायला मिळालं. तर पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे. गणेश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर हा सगळा जो काही प्रकार घडलेला आहे घेराव घालण्याचा तो जरांगे पाटलांच्या कानावर पडलाय का? नक्कीच या सगळ्या पार्श्वभूमीवर नंतर मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत खरं तर हा प्रश्न गेलेला आहे. त्यानंतर आता नेमकं मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांना काय संबोधित करतात हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की मनोज जरांगे पाटील यांच्याकडून वारंवार सांगतोय की आपल्याला जे आंदोलन करायचं आहे ते शांतते पद्धतीने करायचं, संविधानिक पद्धतीने करायचं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.